साहेबांनो बघा ना, हे पूजेचं जेवण एवढं उरलंय आणि हे मला देतात. आता माझ्याकडे का फ्रीज आहे का? मी उठून सुटून कधी पण गरम करून खायला. एवढं जेवण उरलंय? मग कोणी आलं नसेल ना जेवायला? नाही आमंत्रण दिली होती सगळ्यांना, मग एका दुसरं कोणतरी राहिलं असेल. आणि माणसं कमी जेवलीत ना, यावेळी बाहेर ऑर्डर दिलेली, त्यामुळे अंदाज आला नाही. दरवर्षी आपणच बनवतो ना. राघव, तू नाही का किराणा आणत? म्हणजे प्रसादाच्या सामानाचं तूच बघतोस ना दरवर्षी. पण या वर्षी पण प्रसादासाठी सामान देत होते ना ते. आपण केलं असतं ना मिळून जेवण. पण तुम्हाला ते नको होतं ना, मागवलं बाहेरून जेवण, आला अंगाशी. आता बघा तुम्ही उरलेल्या जेवणाचं काय करायचं ते. मग आता फेकून देतो. पण एवढं जेवण वेस्टेज झालं ना. मग दुसरा पर्याय काय? माझ्याकडे आहे पर्याय. काय काय? तुमची काही हरकत नसेल तर सांगा. सांगा. आता रस्त्यावर बरीच माणसं बसली असती जी उपाशी असते, त्यांना हे जेवण देऊयात ना आपण. ते एवढी मोठी पूजा केली सत्यनारायणाची, कशासाठी आपण पूजा करतो? पुण्य मिळवण्यासाठी ना, देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. जेवण दिलं त्यांना, त्यांचं पोट भरलं तर पुण्य मिळेल आपल्याला. चांगली कल्पना आहे. म्हणजे बघा, सहस्रबुद्धे, मी आणि माझी बायको आमच्या हातून तुम्ही आणलेलं जेवण गरिबांमध्ये वाटलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही बिलकुल नाही. सकाळी तुमच्या बायकोचं रूप बघितल्यानंतर आता कशाला पण विरोध नाही करायचा. तुम्ही हे घेऊन जाओ. मी कंटाळलोय हो. जरा बघा ना तुम्ही. चांगली कल्पना चांगली आहे तुमची. ते बघा काय ते. हो ऐका, बघितलं, तुमच्या सोबत यायचं सोडून जबाबदारी झटकून गेले. बरं तुम्ही दोघं जाताय ना जेवण वाटायला, मी पण येतो सोबत. नाही, तू कुठे येतोस? तू ड्युटीवर आहेस, तू थांब इथे. आम्ही आहोत ना दोघे, आम्ही करू. थांब तू. केस करणार कोणावर? नाही तर काय, वकील तो शेवटी. पोलीस पकडतील पण कोर्टात काहीतरी खोटे पुरावे सादर करेल, मग सुटेल. एक वकीलच जर समाजाचं शोषण करत असेल तर लोकांनी जायचं कुणाकडे? आणि हेच शोषण एक नामवंत वकील राघव कर्णिक यांनी केलंय. त्यांच्यावर हे आणि असे अनेक आरोप करण्यात आले. हो साहेब, फोन द्या. फोन द्या. अरे हेच ते राघव कर्णिक. हो साहेब, फोन द्या. आम्ही तर फक्त न्यूज बघतोय. जेवण वाढताय काय? ऑफिसात पाप करून इथे पुण्य कमवायला आलाय. बघा, हो, द्या ना त्यांचा फोन. दादा हे घ्या. तुम्ही मला कायदा शिकवू नका. एक लक्षात घ्या, तुम्ही वकिलाशी बोलत आहात. हा, तुमच्याकडे पुरावा नसताना तुम्ही कसं काय माझं नाव घेतलं तिथे? अहो, सरळ नाव घेतलं तुम्ही राघव कर्णिक म्हणून. माहितीये का तुम्हाला हे खरं आहे खोटं आहे हे पडताळून पाहिलंय तुम्ही? नाही. हे बघा, त्या मुलीने जर का तुम्हाला सांगितलं असेल ना, तर तिचं फक्त नाव घ्यायचं होतं ना. तुम्ही माझं नाव कसं काय जोडलं? अजून ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध झालेली नाहीये, तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा पुरावा नाहीये. तुम्ही इतकी मोठी बातमी कशी काय अपलोड केली? अरे राघव, टीव्हीवर नाही दिसत आहे ते. आधीच्या आधी ते डिलीट करा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन मी तुमच्यावर. ऐक ना, कुठल्या चॅनलवर आहे बाळा? ते कुठल्या चॅनलवर नाही येते, सोशल मीडियावर. मध्ये खूप जणांना दिसतंय का? प्रश्न तो नाहीये. ही बातमी पसरायची ती पसरणारच आहे. आणि कशा पद्धतीने दाखवतात बघ. काय रे देवा, कधी या प्रकरणाचा सोक्ष लागणार आहे काय माहिती. आनंदी, मला चहा दे ग बाई, डोकं दुखायला लागलं माझं. दे. बरं झालं बाई. अहो, झालं बोललो? काय उपयोग नाही लोकांशी बोलून. यांना सरळ कोर्टातच खेचायला पाहिजे. काय झालं तुला? थोडं बरं नाही वाटत आहे. काय झालं? हा आनंदी? ए बाळा, ए बाळा, ए राजा, ए राजा, आनंदी. अगं बाई, काय झालं? अगं सांग तरी. आनंदी, ए राजा, का राघवा काय झालं? ती कालपासून सांगत होती तब्येत बरी नाहीये, बरं नाही वाटत तिला. आनंदी काय होत आहे? आनंदी, ए बाळा. आनंदी, आनंदी, काय ग परत उलटी झाली? हो, खूप त्रास होतो. बरं तू ये जरा हवेत बस, ये आणि लिंबू पाणी पी.
हे बाय माझे बाबा, हो तुम्ही काय करता स्वयंपाकघरात? अगं दूध थंड करत होतो. ऐक बाई, बस इकडे. आनंदी बाळा, थांब थांब थांब, तिला हवेत बसू दे जरा. बसू दे, मला एक खिडकी उघडू दे. बस 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 बस. ते बघ. आली हवा, हवा आली. ये बस. हा. हे लिंबू पाणी पी. अगं बरं वाटेल तुला. नाही अरे, मगाची ती लिंबू पाणी प्यायली आहे ना, तिला ते थंडगार दूध पिऊ दे, बरं वाटेल. ऐका ऐका माझं ऐका, ओकून ओकून डोकं दुखत असेल पोरीचं, ते बाजूला ठेवा, डोकं दाबत, डोकं तिचं दाबत. डोकं दुखतं म्हणून तर देतो हे लिंबू पाणी पी. नाही नाही, तू ना हे दूध पी, थंडगार बरं असतं. तिला ऍसिडिटी थोडी झाली, असं काय करताय तुम्ही? पुरुषांना अक्कल नसते हेच खरं. अरे बाबा नो, कोणी लिंबू सरबत देतंय, कोणी दूध देतंय, पोटात विरजण घालायचंय का तिच्या? हा? काय चाललंय तुमचं? ह्याने बरं वाटेल म्हणून. हा, नाही यांनी बरं वाटेल. थंडगार दूध आहे, हे बघ हे बघ हे बघ, गार आहे, छान माझा ऐक. बरं वाटेल. हे घे. थांबा थांबा, मला ना खरंच लिंबू पाणी पण नको. मग हे घे. की बनाचे दूध तर बघ आली परत उभी. कसं रे, कसं बाई. आनंदी, आनंदी. ऐका ऐका काय तिला माहितीये का? प्रेग्नन्सी बद्दल सांगितलंस का तिला? आता कसं सांगेन मी तिला? अरे पण मग तिला हा त्रास जो होतोय तो कशामुळे होतोय तिला कळेल ना बाळा. अगं पण तिची अवस्था बघ, तिला ती शांत होते मग बोलतो मी तिच्याशी. पण आपल्याला त्रास का होतोय? आपल्याला कळलं तर आपल्याला त्रास कमी होतो ना. आनंदी, काही विचारलं का? काही नाही, पण बातमी पक्की आहे. हो, हा, आणि डोळ्याला लागल्यावर दूध कोण देतं कळतं का तुम्हाला? बरं वाटेल थंडगार दूध ते प्यायला. द्या इकडे, मला नाही डोळे, मी पिऊ शकते. बरं, तुला बरं वाटेल. आनंदी. आपण तेव्हा पुढे साखर ठेवूया. हो. देवा, तुझ्या आशीर्वादाने हे गोड बातमी मिळाली. आता राघववरचं संकट सुद्धा असंच दूर कर. रमा, तू गेल्यानंतर तुझ्या घरात, तुझ्या संसारात काय होईल याची खूप काळजी वाटत होती ग. पण आनंदीने सगळं सांभाळून घेतलं आणि आज तिच्यामुळे इवल्याशा पावलांनी तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुला पण आनंद झाला असेल ना. आणि तू जिथे कुठे असशील तिथून हे सगळं आनंदाने बघत असशील ना. अरे बापरे, चार्जिंगलाच नाही लावला फोन. आईचा मिस कॉल. इतके दिवसांनी आठवण आली आहे लेकीची. नाही पण काही महत्वाचं काम असेल तर करते फोन. ताई, ताई माहेरी फोन करायचा अजिबात विचार करायचा नाही. ताई, माझ्या ना आईचा फोन आला होता. ती वाट बघत असेल माझ्या फोनची. मला करू दे ना फोन. द्या ताई. ताई ऐका ना, गेले 4-5 दिवस माझा त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. ते ना मला करायचंय त्यांना फोन. निदान खुशाली तरी कळवते ना. त्यांना गरज असताना मी त्यांना फोन करत नाहीये. किती वाईट वाटेल त्यांना. द्या ना मला फोन. हो का? आणि आमचं काय ग? तुझ्या भावाने जे पराक्रम केलेत त्याच्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागतं हे काहीच कळत नाही तुला. हं? उलट अशा वेळी ना तू स्वतः असा निर्णय घ्यायला पाहिजे होता की मी माझ्या माहेरच्याशी काही संबंध ठेवणार नाही. अजिबात फोन करायचा नाही घरी. तुला एवढं कळत नाही का? सून आहेस ना तू या घरची. ताई, या घरचा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असायला पाहिजेत ना तुझ्यासाठी. नंदू जर असा वागला असता ना तर माझ्या सासरच्या लोकांनी मला कायमचं माहेरी पाठवलं असतं. ताई, तुझ्या सासरच्यांनी तुला माहेरी पाठवलं नाहीये तरी तू आत्ता इथेच आहेस ना. तू कुठे जातेस? तुझ्या सासरी परत नाही. म्हणजे त्यांना तू माहेरी जाऊ नकोस असं सांगण्याची वेळच येणार नाही. कारण तू इतके दिवस इथे थांबलेस तर मला तर बहुतेक शंका आहे की तू कायमस्वरूपी इथेच थांबणार आहेस. वर्षा, आहे बघ तुझ्या आवडीची भाजी आणली. आगाऊपणा करू नकोस नंदू. आणि आमच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. वर्षा, हे प्रकरण संपेपर्यंत तू तुझ्या घरच्यांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. अगं या घरची सून म्हणून एवढं तरी कर.
एवढं सगळं प्रकरण होऊन सुद्धा आम्ही तुला तुझ्या माहेरी पाठवलं नाहीये, कारण तू ह्या घरची आहेस. आम्ही तुला या घरचं मानतो. मग तू एवढा तरी विचार कर वर्षा, करशील ना? का त्या हात जोडू तुझ्या समोर? ताई हे अति होत आहे, तुझा अतिरेक जरा थांबव. नाही थांबवणार. अतिरेक हिच्या भावाने केलाय, एवढ्या खालच्या पातळीला गेलाय तो. ताई, दादावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीये, म्हणून ते सगळे खोटे नाही ठरत. किमान काय खरंय काय खोटंय हे कळेपर्यंत तरी तू तुझ्या घरच्यांना अजिबात फोन करायचा नाही म्हणजे नाही. वर्षा, तू ताईचा विचार करू नकोस. तू आईला फोन लाव. आणि काय सांगू आईला? आजचा दिवस झाले, म्हणजे रात्री नीट झोपत नाही मी, उशीर होतोय मला. पण हे असं कधीच नाही झालं उलट्या मळमळ, म्हणून आम्हाला असं वाटलं की डॉक्टरांकडे जावं आणि तुम्हाला विचारावं की बाळ. बरं, तुमचं वय काय आता? 28. ओके डॉक्टर, आम्हा दोघांच्या वयामध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे? नाही नाही, तुमच्या वयाने काही फरक पडत नाहीये. तुम्ही प्रयत्न करत आहात तर मी एक सजेस्ट करू का तुम्हाला? ओव्ह्युलेशन ट्रॅक करून आपण प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवू शकतो. म्हणजे ते अशा पद्धतीने काम करतं की मंथली सायकल रुटीन आपली कशी चालू आहे, काय आहे, कितपत आहे. वर्षा, वर्षा. हा? काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मला कळतंय की ताई तुझ्याशी जे काय वागते ते तुला अजिबात पटत नाही. तुला पटतंय? नंदू दादाने आपल्यासाठी इतकं काय काय केलं, पण आज तो संकटात असताना त्याला आधार देणं, त्याला धीर देणं तर लांबच, पण त्याच्याशी साधं बोलताही येत नाहीये रे आपल्याला. नंदू, जशी तुला ताईंनी राखी बांधली, तुला ओवाळलं, तसं मला पण माझ्या दादाला ओवाळायचं होतं, त्याला राखी बांधायची होती. हे का कळत नाहीये त्यांना? आयुष्यात ज्यांनी माझं वेगवेगळ्या परिस्थितीत रक्षण केलं, आज तो संकटात असताना मला त्याच्याशी बोलूही देत नाहीये. हे पटतंय तुला नंदू? नाही, मलाही पटत नाही. पण मी तुला म्हणालो ना, तू कर ना घरी फोन. मी करू का आता? मुद्दा तो नाहीच आहे. मला फोन करण्यापासून थांबवलं का जातंय? नंदू, नंदू, मी नाहीये खुश या घरात. वर्षा, मी आहे ना तुझ्यासोबत. फक्त तू आणि मी एवढंच कुटुंब आहे का आपलं? फक्त तू आणि मी नाही ना राहत या घरात. हे बघ, मला या घरातल्या सगळ्यांबरोबर आनंदात राहायचंय, एकत्र राहायचंय. मला खूप वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण दोघं एकत्र असू, तेव्हा गोष्टी बदलतील, आपण सुखाचा संसार करू. पण तो संसार मला करायलाच मिळत नाहीये. तुझी ताई सगळ्या गोष्टींवरती इतकं लक्ष ठेवून असते ना, की घरात स्वयंपाक करायला लागले ना की त्या म्हणतात याच्यात मीठ एवढंच घाल, त्याच्यात तिखट कमी घाल, जास्त घाल, हा मसाला वापर, तो वापरू नको. सगळीकडे लक्ष असतं. घरातली एखादी गोष्ट बदलायची ठरवली ना की त्या म्हणतात की आपल्याकडे हे नाही चालणार, हे कोणाला नाही आवडणार. नंदू, मला वाटलं होतं की तुझ्या आईचा विरोध मोडून काढणं हाच आपल्या समोर सगळ्यात मोठा टास्क असेल.
पण तुझी आई एक वेळ बरी वागते रे. पण ताई खूप त्रास देत आहे. आईंवर उगाच चिडलात तुम्ही. आजी व्हावं असं वाटतंय त्यांनाही, म्हणून असं पटकन अंदाज लावून मोकळ्या झाल्या त्या. आनंदी, आईने अंदाज बांधला त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तिचा कॉन्फिडन्स बघ. मी तिला सांगतोय की डॉक्टरांकडून एकदा कन्फर्मेशन मिळू दे, थांब ना, पण नाही, मला खात्री आहे, मला खात्री आहे. बघतेस ना आता किती उत्साहाने आपण गेलो होतो डॉक्टरांकडे. अपेक्षा भंग झाला, वाईट तर वाटणार असं. पण फक्त आपल्याला वाईट वाटत नाही, हे सगळ्यांना वाईट वाटतंय. पण आपल्याला त्रास होईल म्हणून कोणीही दाखवत नाहीये. खरं तर उगाच वाईट वाटतंय ना. हे कोण वेड्यासारखं रडत बसले खाली. पण आनंदे, एका अर्थाने बरंच झालं, या क्षणी तू प्रेग्नेंट नाहीयेस. की बाय, माझे काय बोलताय तुम्ही? हे बघ, तुला माहितीये, आज आपण डॉक्टरांकडे चेकअप साठी जात असताना कित्येक लोकांना मी माझ्याकडे वळून वळून बघताना पाहिलं. त्यांच्या त्या बोचणाऱ्या कुत्सित नजरा. काही लोकांनी मला ओळखलं आणि मग त्यांनी वाटत ते निष्कर्ष काढले असतीलच. ज्या लोकांना मला ओळखता आलं नाही ते सारखे वळून वळून बघत होते की हाच का तो. आनंदी, या वकिलीच्या व्यवसायात इतक्या वर्षात मी फेमस झालो नाही तितका या पोरीने तिच्या खोट्या आरोपांनी मला फेमस केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मला नाही वाटत की आपल्या बाळाने जन्म घ्यावा. सध्याची परिस्थिती नाहीये आपली चांगली, पण आई जसं म्हणाल्या तसं हे सगळं ना देव ठरवेल मी आई व्हावं की नाही. हे आपल्या हातात थोडी, हे देवाच्या हातात आहे. पण हे जे काही संकट आलंय ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तरी आपण आपल्या बाळाचा विचार नको करूया. अहो, ही संकट दूर झाली तर दुसरी संकट येतील. आज वाईट काळ आहे पण उद्या चांगला काळ असणार ना आपला. आज दुःख असलं तरी उद्या सुख असणार ना. असं किती दिवस आपण चांगल्या काळाची वाट बघत बसणार आहे. पण या अशा वेळी सुद्धा तू बाळाला जन्म देशील? देईन, कारण मला खात्री आहे चांगला काळ नक्कीच येणार. पण नाही चांगलं झालं आणि मी या प्रकरणात अडकलो तर? शिपाय, म्हणजे तुम्ही असं का बोलताय? हे बघा, असं काही होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही काही केलं नाही. सत्य कधी ना कधी लोकांसमोर येणारच आहे. सत्याचा विजय नेहमी होतो. असं नका विचार करू. तुम्ही कशातच नाही अडकणार. आपण पडूयात ना बाहेर. वेडा आहे मी. काय? किती स्ट्रॉंग आहेस. माझी बायको इतकी स्ट्रॉंग, ती सतत माझ्यासोबत उभी असताना मी का घाबरतो? ठीक आहे, आपण आपल्या बाळाचा विचार थांबवायचा नाही. पण हा, आता इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. खास करून तू कुठल्याही या नको त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. डोकं शांत ठेवायचं. रात्री वेळेत झोपायचं. जागरण करायची. नंदू, एव्हा ना तुम्हाला कळलं असेलच ना काय घडतंय ते. म्हणजे माझ्यावर काही आरोप केले गेलेले आहेत हे तुम्हाला समजलंय ना? हो, पण दादा, आमच्या दोघांचाही तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. नंदू, मला माहिती आहे तुझा विश्वास आहे, पण ऐक ना, तुम्ही हे आता जे कॉन्टॅक्ट करत नाही आहात त्याच्या मागे काही ते कारण तर नाही? अहो नाही, तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आमचा. पण कसं आहे, माझ्याही घरी थोडी गडबड सुरू आहे ना, म्हणून तिला फोन उचलता येत नाही. आता बोलू शकतो? हा, बोला ना. हा, मग वर्षाला उठव, मला बोलायचं तिच्याशी. आत्ता? हो, आत्ताच उठव तिला. तिला सांग माझा फोन आहे, उठेल ती. तुमचं बरोबर आहे दादा, पण कसं आहे ना की ती दिवसभर काम करते, थकते. आता गाढ झोपली. मी तिला उद्या सकाळी करायला सांगतो फोन. नंदू, नाही, मी करायला सांगतो ना सकाळी फोन. हा, चला ठेवतो मी फोन. हा दादा, गुड नाईट. काय झालं? नाही, काही नाही. नंदू असं म्हणत होता, अगं ते त्यांची काहीतरी ह्या 2-4 दिवसांमध्ये त्यांची खूप धावपळ झाली आणि वर्षा बऱ्याच कामात गर्क होती. मग आता थकली आहे, झोपली आहे. तर तो उद्या सकाळी फोन करायला लावेल तिला.
आता काळजी मिटली? करेल ना फोन तो. करेल करेल नक्की करेल. आता जाऊन झोपशील? हो. चल जा झोप बरं. ये उठ चल. उठ उठ ये. बाबा तुम्ही पण झोपा. आय एम सॉरी वर्षा. हे बघ मला माहितीये की तू दिवसभर काम करून खूप थकतेस, तुला आरामाची गरज आहे, पण सॉरी, आज मी तुला लवकर उठवतोय. वर्षा वर्षा उठ. वर्षा उठ. बापरे, काय झालं? खूप उशीर झाला का मला उठायला? नंदू, तू लवकर का उठवलं नाहीस मला? अरे तू काय असा? हे बघ तू आधी रिलॅक्स हो. तुला उठायला अजिबात उशीर वगैरे झालेला नाहीये. हो हो. मग कशाला उठवलं? जरा झोपू दे जरा. अगं असं काय करते? उठ उठ ना, आपल्याला जायचंय. उठ ना. काय नंदू, एवढं सकाळी सकाळी कुठे जायचं? आणि तू काय एवढा तयार झालाय? झोपू दे मला. कारण की आपल्याला तुझ्या घरी जायचंय, राघव दादा आणि आनंदी वहिनींना भेटायला. मला मी लवकर उठून तयार झाले असते. काय नंदू तू पण ना असं काय करतोस? मी नाही, नको नको नंदू. का? रसिका ताईंना नाही आवडणार. त्यांना काय सांगायचं आपण? आणि मी खोटं बोलून नाही जाणार आहे. अगं पण आपण खोटं सांगायचंच नाहीये काही. मग काय सांगणार आहेस त्यांना? ते बघू ना काय सांगायचं ते. पण हे बघ तू आधी आवरायला घे. हा, आपल्याला जायचं एवढं नक्की. नाही नंदू, नको. अरे हे बघ, तू जर रसिकाताईंसमोर काही बोलू शकला नाहीस ना, तर त्यांना असं वाटेल की हे सगळं करायला मी तुला भाग पाडतेय, मी हट्ट करते दादाकडे जायचा. त्यापेक्षा नकोच. अगं काय नको? हे बघ ताईशी जे काय बोलायचं असेल ना ते मी बोलेन. हा, अरे पण तिला जे काय सांगायचं ते मी सांगेन. आपल्याला दादा वहिनींना भेटायला जायचं एवढं नक्की आहे, कळलं? उठ 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 उठ. तू आधी आवर. तू हे मी आवरतो, तू आधी आवर. पटकन आवर, आपल्याला निघायचं. आपण जातोय खरं तर दादाकडे, पण रसिकाताई चिडणार आहेत आणि घरात पुन्हा खूप वाद होणार आहेत. जर का तू आईला आमच्या विरुद्ध भडकवलं नाहीस तर आम्ही तिघेही सुखात राहू. जर तू इथे ठाण मांडून बसली नाहीस तर, कळलं? अहो असं नका बोलू ताईंशी. तुला माझा खूप आदर आहे असं उगाच दाखवायला जाऊ नकोस. तुझ्यामुळेच बोलतोय हा सगळं. आणि नंदू, हो आहे मला माझ्या आईची काळजी, कारण तू आताच तुझ्या बायकोच्या नादाला लागून असं वागतोय. पुढे जाऊन काय वागशील आमच्याशी? अरे थांबा रे. हे बघ नंदू, हिच्या भावाने पराक्रम केला म्हणून आपल्यात वाद कशाला? बघ नंदू, तू फक्त राघवला भेटायला जातोस तर किती वाद होत आहेत. मी राघव दादांना भेटायला चाललोय म्हणून आपल्यात वाद होत नाहीयेत, तर ताई अडून बसले ना म्हणून वाद होत आहेत. ताई, मी तुझं काही एक ऐकणार नाही. आम्ही जातोय. चल ग. थांब नंदू, आता जर तुम्ही घराबाहेर पडलात तर परत घरात यायचं नाही. अगं रसिका, काय बोलतेस तू? हे आता जर या दोघांनी घराबाहेर पाऊल ठेवलं ना तर परत घरात यायचं नाही. आता ती पोलीस कंप्लेंट करणार, त्याच्यावर कारवाई होणार. या सगळ्या बाबतीत ती खूप पुढे निघून गेलेली आहे. आता आपल्याला जे काही कळायचं आहे ना ते सगळं काही कोर्टात कळणार आहे. तिला विचारून आता काहीच हाती लागणार नाहीये. दादा, फोन पण नाही उचलत. किती फोन केले वर्षा तुला? तू रडू नको, हे सगळं व्यवस्थित होईल. दादा तू कसं आहेस? मी बरा आहे. वर्षाताई, अहो काळजी नका करू, सगळं ठीक होईल. तुमचाच फोन आला नाही ना तर आम्हाला सगळ्यांना काळजी वाटत होती तुमची. तू शांत हो. असं काय झालंय नंदू? ताई, मी तुझं काही एक ऐकणार नाही. आम्ही जातोय. चल ग. थांब नंदू, आता जर तुम्ही घराबाहेर पडलात तर परत घरात यायचं नाही.
नंदू, आपण नको जाऊया माझ्या घरी. उगाच त्यामुळे आपल्या घरात वाद होत आहेत. वर्षा, आपण तुझ्या घरी जातोय. नंदू, ताई, आता तुझ्या धमक्यांना मी घाबरणार नाही. तुला जर का असं वाटत असेल ना की मी या घरात येऊ नये तर नाही येणार. तुला जे काय करायचं ते कर. नंदू, तू हिच्या भावासाठी स्वतःचं घर सोडायला तयार झालास. आमच्याशी नातं तोडतोयस. आमचं लग्न झाल्यापासून तू फक्त आम्हाला त्रासच देत आलीस ताई. हिच्या भावानी, राघव दादांनी अशा वेळी आम्हाला मदत केली ज्यावेळी आमच्या सोबत कोणीही नव्हतं. आणि ताई, मी माणसं तोडत नाहीये. तुझ्यामुळे हे घर तुटतंय. चल ग. नंदू, नंदू थांब रे, थांब ना. आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मी जे काय बोललो ते ताईला बोललो. आम्ही आलोच, वर्षाच्या घरी जाऊन आलोच. हो, जा तिच्या घरी. आणि तिला सोडून तू परत घरी ये. आई, या मुलीमुळे जर माझ्या मुलांमध्ये भांडणं होत असतील तर ही मुलगी माझ्या घरात नकोच आहे. जा, सोडून ये तिला. ठीक आहे. चहा करू का? नाही, नको. गोडाचा शिरा. राघव आला? शिबाई, कंटाळा आलाय पण टीव्ही पण बघावंसं नाही वाटत हल्ली. आई, तुला टीव्ही बघायचा आहे ना, मग बघ. टीव्हीवर का सतत तीच बातमी दाखवणार नाहीयेत. लावते, टीव्ही लावते. पुरुषांची मानसिकता कधी बदलणार? परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार? स्त्रियांवर होणारे अत्याचार. काही बोलतात, काही वाटत सुद्धा नाही या पत्रकारांना. नकोच, मला नकोच. मला टीव्हीच मी. आई, काय करतेस तू? नाही बघायच्यात मला या बातम्या. खोट्या बातम्या आहेत या. त्याच्यात माझं ना बीपी वाढतं. जावई बापू, नको. नकोच, टीव्हीच नको घरामध्ये मला माझ्या. अगं, पण केबल काढून टाकल्याने ते बातम्या द्यायचं थांबणार आहेत का? नको थांबू दे, पण माझ्या घरातल्या टीव्हीवर नको ह्या बातम्या. अक्कला नाही त्यांना. अरे खरी जावई माणूस आहे, बरं वाटतं का रे असं असं काहीतरी बोलतात ते. अहो, नाही, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खरंच काळजी करू नका. अहो, लोकांना काय हो, त्यांना काही बोलू देत ना. पण कसं आहे, आपल्या माणसाचा आपल्या माणसावरती विश्वास आहे ना, मग झालं तर. आणि तसंही ह्या आरोपांचा माझ्यावरती कुठलाच परिणाम होणार नाही. माझं मत तेच असणार आहे. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. दादांनी असं काही केलेलं नाहीये. नंदू, थँक्यू. अहो दादा, थँक्यू काय, तुमचा चांगुलपण आहे. आमचा खरंच तुमच्यावरती विश्वास आहे पूर्ण. जावई बापू सोड. नाही सोडणार. जावई बापू सोडा हो. सासूबाई नाही सोडणार हो. ऐका माझं, सोड. नाही ऐकणार मी. नाही काय काय काय, थांबा थांबा. काय चाललंय काय आनंदू? आई, यांना सांग ना सासूबाईंना की मी इथे झोपतो म्हणून. नाही नाही नाही, जावई बापू, तुमचं नवीन लग्न झालंय की नाही? तुम्हाला प्रायव्हसीची गरज आहे की नाही? मला नातू कसा मिळायचा? तुम्ही दोघे जण माझ्या बेडरूम मध्ये झोपा, मी इथे झोपते. नाही, बरोबर आहे सुलक्षणा तुझं. तू असं इथं वर झोप, मी इथे असं खाली झोपतो. मला फक्त उशी हवी.
चालेल चालेल. आनंदी उशी आण ग. ती मी आणतो, पण मी इथे खाली झोपतो. नाही, मी सांगितलं ना जावई बापू माझ्या बेडरूम मध्ये झोपणार. नाही नाही, मग मी काय म्हणतो, वर्षा आपण चिंगीच्या रूम मध्ये झोपूया. चल. घे बाय माझ्या. नाही हो नंदू दादा, तुम्ही दोघं आमच्या खोलीत झोपा, आम्ही झोपू चिंगीच्या खोलीत. नाही नाही, त्याची काही एक गरज नाहीये. वर्षा आणि मी दोघंही हॉलमध्ये झोपतो. नाही नाही, त्यापेक्षा मी असं करतो, मी पाटकरांकडेच जातो. बाबा अहो, आम्ही आलो म्हणून तुम्हाला जायची गरज नाहीये काकांकडे. अगं तसं नाही ग, मागच्या वेळेला सुद्धा मी गेलो होतो त्यांच्याकडे, आणि तसाही आमचा पत्त्यांचा डाव अर्धवटच राहिलाय. हा, तो आज पूर्ण करून टाकतो. आणि राघव आनंदी आहेत की तुमची काळजी घ्यायला. कशाला हे काळजी करता? बिंदास बिंदास राहा. अहो बाबा ऐका ना. अगं मी गेलो. अरे काय आहे ना, थांबा थांबा, हे हे काय काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही सगळेजण मला ही अशी स्पेशल ट्रीटमेंट का देताय? पाहुणी आहे मी या घरची, पाहुणी आहे का? नाही नाही ना. मग काय चाललंय? एक मिनिट मला सांग, तुला खाली झोपल्यावर परत उठता येणार आहे? नाही ग. नाही ना. आणि खाली झोपलीस की पाठ धरेल की नाही तुझी? खूप धरते अगं. हो ना. मग चला निघा, स्वतःच्या खोलीत निघा झोपायला. अगं पण निघ निघ. काय खाली ठेवा बाई. काहीतरी करते. निघ आई निघ. हा दुखायला लागले आता पायाबरोबर. जा. काय नाही. नंदू, वर्षा, तुम्ही आमच्या खोलीत जाऊन झोपा. काही गरज नाही आहे दादा. हे बघ, आनंदीला जेमतेम 5-6 तासाची झोप मिळते, तिला ती तरी शांत मिळू दे ना दादा. हा, आणि मला सांग, तुम्ही चिंगीच्या खोलीत कसं काय झोपणार? एवढीशी खोली आहे ती. अहो खाली गादी टाकून झोपू ना. अजिबात ऍडजस्ट होणार नाही. तुम्ही जा, तुमच्या खोलीत जा. जा. बरं ठीक आहे, पण तुमची अंथरुण? हा, मी नवीन आहे ना या घरात, मला काहीच माहित नाही घरातलं. मी बघते, माझं माझं घेते मी. जा जा. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. जा. निघ आनंदी. याचं काय करायचं ते मला अजून समजत नाही. उचला. हा, एवढं काही जड नाही. वर्षते तुझं काय? पाणी आत नेऊन ठेवायचं. पाणी मीच आणणार. तुमच्यासाठी आत नेऊन ठेव. गो. गुड नाईट. काय हिऊ काय? उचला आणि बाजूला ठेवा. हो अगदी अगदी. 2 जण नवरा बायको. ऐका ना, मोबाईल कसा आहे तुमचा? कसं आहे म्हणजे? म्हणजे सिरियल लागतात का त्याच्यावर? आता घरामध्ये टीव्ही असताना मोबाईलवरती कशाला बघायची सिरियल? तुम्हाला काय करायचंय? मला द्या, मी बघते. मला नाही बघायचंय टीव्ही. टीव्ही मोबाईलवर बरं पडतं ना. बसू का? हो बस. लॉक उघडून द्या ना. बरं, पोचतो जाऊ मी. हो हो. ऐका ना, आता नाश्ता केलाय तुम्ही दोघांनी, पण तरी भूक लागली तर काही बांधून देऊ का डब्यात? आनंदी, भूक लागली तर आम्ही बाहेर काहीतरी खाऊ. एवढा मोठा आरोप तुमच्या कलिगने तुमच्यावर केलाय, त्यावर हे बघा, त्या बाई संपूर्ण खोटं बोलत आहेत. मिस्टर कर्णिक, कोणतीही बाई उगाच असे आरोप का करेल? तुमचे आणि त्यांचे काही वाद होते का? या मिस योजना या आमच्या ऑफिसमध्ये गेल्या महिन्यातच जॉईन झालेल्या आहेत. माझी आणि त्यांची काही फारशी ओळख कधीच नव्हती, आणि आमच्यात कधी कुठलाच वाद नव्हता. नाहीये. मग तरी त्यांनी तुमच्यावर एवढे गंभीर आरोप का केले? कामासंदर्भात काही गोष्टी पटत नव्हत्या का? हे बघा, मिस योजना या उत्तम काम करत होत्या. माझी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती, आणि त्यांनाही माझ्याबद्दल काही तक्रार होती असं त्यांनी कधीच बोलून दाखवलेलं नव्हतं. बाकी आता ते हे आरोप का करत आहेत मला स्वतःलाच माहित नाही. त्या म्हणतात तुम्ही त्यांचे सिनियर आहात, तर त्या तुमच्या विरुद्ध तक्रार कशा करतील ना? या प्रकरणानंतर तुम्हाला कामावरून काढून टाकले का? नाही, मी स्वतः नोकरी सोडलेली आहे. म्हणजे तुम्ही जिथे काम करता तिथले तुमचे कलिग्सच तुमच्या सोबत नाहीयेत? म्हणजे त्यांनाही असं वाटतं का की तुम्ही योजना यांच्यावर हात टाकला? नाही, एक मिनिट. हे बघा, मी नोकरी सोडली, मी राजीनामा दिला, याच्या मागे एकच कारण आहे की या प्रकरणामुळे माझ्या फर्मला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. बाकी आणि माझ्या कलिग्सना माझ्यावर विश्वास नाहीये. त्यांना विश्वास असो किंवा नसो, पण मला माहिती आहे की या मिस योजना जे काही बोलतायत तसं मी काहीही केलेलं नाहीये. म्हणजे मिस योजना जे बोलतायत त्यात काहीच तथ्य नाहीये, त्या उगाच आरोप करतात कारण नसताना. ते तुम्हाला तरी पटतंय का मिस्टर कर्णिक? हे बघा, त्यांनी केलेल्या आरोपामागे काहीच कारण नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण ते कारण काय आहे हे मला स्वतःला माहित नाहीये. आणि
मिस योजना ह्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अगदी तुम्ही ठामपणे सर्व लोकांपर्यंत मांडत आहात, जे की चुकीचं असू शकतं आणि ते चुकीचंच आहे. बरं, मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आहे का हे सिद्ध करणारा की मीच गुन्हेगार आहे? हे बघा मिस्टर कर्णिक, तुम्ही वकील आहात म्हणून अशी कायद्याची भाषा वापरून उत्तरं टाळू नाही शकत. मी उत्तरं टाळत नाहीये, मला फक्त तुम्हाला ही आठवण करून द्यायची की तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही एकच बाजू समजून घेतलेली आहे. मिस योजना जे काही बोललेले आहेत ते तुम्ही खरं मानलेलं आहे आणि आता ते लोकांना तुम्ही दाखवत आहात. पण माझी बाजू काय आहे हे कधी कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? मी माझी बाजू आतापर्यंत मांडलेली नाहीये, पण गरज पडल्यानंतर मी नाही, एक मिनिट, मी त्या दिवशी तुम्हाला म्हणाले होते की हे सगळे आरोप खोटे आहेत. बर, मान्य, आरोप खोटे आहेत, पण इतके भयंकर आरोप आहेत म्हणून तर पत्रकार आलेत ना इथं. बर, ते पत्रकार डायरेक्ट तुमच्या घरी आले असते ना तर तो वैयक्तिक प्रश्न ठरला असता, पण इथे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये प्रश्न विचारतायत म्हणल्यावर तो सोसायटीचाच प्रश्न झाला. हे बघा, हे आले, हे बोलले असतील त्यांच्याशी. अहो काय झालं, काय म्हणताय, काय झालं काय? अरे राघव, तुझ्या ह्या प्रकरणामुळे आम्हाला किती त्रास होतोय तुला काही कळतंय का? हो हो कळतंय मला. ऐका, हे बघा, मी आताच पत्रकारांशी बोलून आलेलो आहे. त्यांना सांगितलंय ते पुन्हा आपल्या सोसायटीत येणार नाहीत आणि तुम्हाला कुणालाही ते काही प्रश्न विचारणार नाहीत. तेच सांगत होते मी मगाशी यांना. हे असल्यावर तुम्हाला कोणालाही काही त्रास होणार नाही. पण होतोय ना त्रास, होतोय ना त्रास. या प्रकरणामुळे फक्त तुमची बदनामी नाही झाली, अख्ख्या सोसायटीची बदनामी झालीये. अरे राघव, आपल्या सोसायटीतील ते सावंत, त्यांचं घर भाड्याने द्यायचंय, पण तुझ्या ह्या प्रकरणामुळे त्यांचं घर कोणी भाड्याने घ्यायला तयारच नाहीये. तुमच्या या प्रकरणामुळे आम्ही का सहन करायचं सगळं? ऐका ऐका, तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही, तुम्ही फक्त प्रयत्न करताय, घडत काहीच नाहीये. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही लगेच वर तोंड करून प्रश्न विचारायला मोकळे. परवा तुझी बायको पूजेला आली होती, काय म्हणाली? माझ्या नवऱ्यावर फक्त आरोप केले गेलेत, त्यामुळे ते गुन्हेगार ठरत नाहीत. मान्य आहे ना, नाही गुन्हेगार. अरे पण तुमच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतोय, ते आम्ही का सोडवावेत? हे बघ, हे प्रॉब्लेम आता तूच सोडव बाबा. मी सोडवून देतो. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील मी सोडवून देतो. हे बघा, आता पत्रकारांचा मुद्दा होता, मीच केलं, मी बोललो ना त्यांच्याशी, ते पुन्हा आपल्या सोसायटीमध्ये येणार नाहीत, तुम्हाला त्रास होणार नाही. झाला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता दुसरा कुठला प्रॉब्लेम आहे बोला. ते सावंतांचं घर ते कोणी भाड्याने घेत नाही, त्याचं काय करायचं? घेतलं, मी घेतो. काय? हे बघा, माझी बहीण वर्षा आणि आमचे जावई भाड्याने घर शोधतच होतो आम्ही. अरे राजू, तुम्हाला आधीच सांगितलं असतं हा प्रॉब्लेम आहे तर आम्हाला सुद्धा एवढा त्रास झाला नसता. घर इथेच आहे ना, ठीक आहे, हे दोघं तिथे राहतील, ते घर आम्ही भाड्याने घेतो. घर आम्ही बघू शकतो, चालेल? आता मला त्याचा काय प्रॉब्लेम आहे, मी बोलून घेतो त्या सावंतांशी. झालं, बघितलं, जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सांगितले सॉल्व्ह केले की नाही. आणि ठीक आहे, हे बघा, काळजी करू नका. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो काही त्रास सहन करावा लागलेला आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो. हा, आणि कसं आहे, हो, हे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ना ह्या प्रकरणामुळे, माझं कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये होरपळ. कोणी केलंय? आणि हे असं कोणी लिहिलंय? ए, कोण आहे रे? हिम्मत असेल तर आमच्या समोर या, मग लिहा आहे. पण असं कोण लिहू शकतं? किती वाईट लिहिलंय. बबन, हो बबन, बबन, काय हे काय? अरे बापरे, काच कशी फुटली? आणि हे काय लिहिलंय? अहो, हेच आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्हीच काय आम्हाला परत विचारताय? कोणी केलंय? माझ्या समोर नाही लिहिलं कोणी, आणि काच फुटण्याचा आवाज पण नाही आला. हो अहो, असं काय करताय बबन? तुम्ही वॉचमॅन आहात ना, आणि तुम्हाला कळलं नाही कोणी केलंय ते? नंदू थांब, शांत हो. अहो दादा, असं कसा शांत राहू? एक कोणी केलंय हे कळायला नको का आपल्याला? नाही नंदुदादा, खरंच सॉरी, ही माझी जबाबदारी आहे. पण मला नाही कळलं, माझ्या समोर नाही कोणी काय केलं. मला दिसलं असतं तर मी सोडलाच नसतं त्याला. सोडायचं नाहीच आहे त्याला, पण आधी हे कोणी केलं ते कळायला नको का आपल्याला?
माझ्यावर जे काय आरोप झाले ना त्याचे हे परिणाम आहेत. लोकांना मला जितका मानसिक त्रास देता येईल तेवढं ते करतायत. आता माझ्या संपत्तीचं नुकसानही करतायत ते. उद्या ते मला मारायला सुद्धा कमी करणार नाहीत. अहो दादा, असं काय बोलताय तुम्ही? आणि आम्ही बरे असे होऊ देऊ? मुळात यांना अधिकार दिलाय कोणी असा? साहेबांनो, गाडीचे काच कुणी फोडले आणि कुणी लिहिलंय, जो कोणी सोसायटीतला असेल ना त्याचा मी शोध लावेनच आणि सेक्रेटरीला त्याच्या घरी घेऊन जाईल. नाही बबन, मला नाही वाटत हे सोसायटीतलं कोणी केलंय. हे बाहेरच्या कोणाचं तरी काम आहे. अहो पण कळायला नको काय कोणी केलंय दादा? अहो गंदू, बरं झालं इथेच भेटलं. हे बघा, हे मिक्सरचं भांड आहे ना, ते पाती खराब झाली आहेत, ते जरा नीट करून आणा. ठीक आहे, ते थँक्यू. येत काय झालं? अहो हे बघा, आता मार्केटमध्ये जाताय तुम्ही, कोणी काही बोललं ना लक्ष नका देऊ आणि कोणालाही काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. नंदू दादा, तुम्ही आहात ना यांच्यासोबत? हो आहे, मी लक्ष ठेवतो. ऐका, घरात कोणालाच हे कळता कामा नये. त्यांना उगाच टेन्शन नको. दादा, बोला साहेब. अरे ते काचेचं बघ जरा, काय करता येईल? काच गेला की साहेब पूर्ण? बदलून मिळेल का काय? हा, बदलून मिळेल ना. किती होतील साधारण? पूर्ण बघा एक 12,000 होते. एवढे? अहो साहेब, तुमच्या गाडीचं जुनं मॉडेल, आता ती काच शोधून आणायला म्हणजे बराच वेळ लागणार आहे. का कमी क्वालिटीची देऊ तुम्हाला? नाही, आता कमी क्वालिटीची म्हणल्यावर हे बाकीच्या 4 काचांना मॅच झाली पाहिजे, आहे का नाही? आणि बरंच काम करायचंय. बोला साहेब, करायचं का काम? बरं, मला सांगा, सगळे मिळून किती होतील? आता बघा, सगळे मिळून या आमच्या सगळ्यांची मजदुरी धरून 15,000 पर्यंत सगळं बजेटचं आहे. 15,000? अहो तरी मी कमीच सांगतोय. बर दादा, मी काय म्हणतो, आपण दुसऱ्या गॅरेजला जाऊन बघूया का? नाही नंदू, बहुतेक ह्या लोकांनी मला ओळखलं. दुसरीकडे गेलो तरी तेच होणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंमत सांगतील. आता तू एक काम कर, तू पुढे हो, सामान घ्यायला सुरुवात कर. ऐक, मी हे दुरुस्त करतो आणि मग तुला फोन करतो आणि येऊन भेटतो. बरं. दादा, मी काय म्हणतो, तो सांगेल तेवढे पैसे देऊ नका, कमी करा. मी बघतो. बोला साहेब, करायचं काम? ऐक, आपण तुझ्याकडूनच काच बदलून घेऊ, पण नंतर. मला आहे ना फक्त आता तेवढं ते पेंट आहे ना, तेवढं साफ करून दे ना प्लीज. अहो साहेब, स्प्रे पेंट येतो त्यात काचेवर, त्यात काढायचं म्हणजे बराच वेळ लागणार. ते काय लिहिलंय ते मगाशी समजलं नाही, पण आता समजायला लागलं, त्यामुळे काढाच लागणार बरं का साहेब. पण त्याचे वेगळे 10,000 होतील ना साहेब. वर्षा, अरे हळूहळू हळूहळू. अरे वा, महिन्याभराचा किराणा आणून ठेवलेला आहे. बघ आधी काय राहिलं असेल तर आणायला. हो हो, सांगते. हे कुठे? हे त्यांना काहीतरी काम होतं, ते उरकून येतात. बरं आनंदी, नंदूने आता हे महिनाभराचं सामान आणलंय, तर आपण डब्यांमध्ये भरून घेऊया का? हो चालेल ना. हा, आहे बघा हे वाळलेत. मी तोपर्यंत हे कांदे बटाटे लावते. हा, वर्षा, ते हे बघा, साखर आणि चहा पावडर हाताशीच ठेवा. हा, बर. आता रोजचं आहे ना, हे रोज लागेल तुम्हाला. हो, ते हाताशीच ठेवायचं. मीठ नाही आणलं का? नाही आणलं ना, त्याच्यात आहे. ते बघ, आहे ना. मिठासाठी काचेची बरणी, हा, नाहीतर खराब होतं मीठ. बर. आणि हो, हे 2-3 कापड पण आणणार होते ना, असे रुमाल, जेव्हा जमेल तेव्हा. बरं ठीक आहे.
वहिनी, तुम्ही अगदी स्वतःच घर असल्यासारखं सगळं करताय. हो, मग आपलंच घर आहे. तुम्ही घरापासून दूर आलायत ना, तुम्हाला तुमच्या घराची आठवण नको आहे म्हणून. हो की नाही वर्षाताई? हो ना. थँक्यू आनंदी. थँक्यू बिंक्यू काही नाही. आता सगळं स्वयंपाक जर लागलं ना की माझ्यासाठी मस्त चहा ठेवायचा, तुम्ही स्वतःच्या हाताने. बरं चालेल. दादा अजून आले नाहीयेत. गाडी रिपेअर झाली असेल की नाही? नाही. हा काय नाही. हो, पण खर्चाबद्दल बोलत नाही मी. खर्च नाही करायचा आपल्याला. नाही नाही, मी ऐकत होतो. मीच म्हणत होतो काय ते आता पैसे म्हटलं म्हणजे आता कसं आहे, पगार आता माझा तो दर महिन्याला यायचा, तो आता या महिन्यापासून येणार नाही. आता हे जे प्रकरण आहे ते माहित नाही अजून किती लांबतंय. मग माझं नवीन काम, तोपर्यंत असलेले पैसे आपल्याला जपून. आणि पैसे आहेत, नाही असं नाही, काळजी करू नकोस, आहेत. कसला विचार करता एवढा? आणि आता गणपतीचे पैसे येतील ना माझे? आहेत पैसे. मी हे म्हणत होतो म्हणजे आता थोडे हात आखडते घ्यावे लागतील सगळ्याच बाबतीत. म्हणजे एक मिनिट थांबा. मला खरं खरं सांगा, तुम्हाला कशासाठी पैसे हवेत का? नाही नाही अगं, काही नाही. मी पण काय मूर्खासारखं बोलतो. आणि तुला का म्हणून पैसे नाही, तुला काय बोलायची आवश्यकता नाही. बरं झालं नंदू तू एटीएम मधनं पैसे काढलेस. काय हाताशी थोडी कॅश असल्यावर बरं पडतं ना जरा. हे सामान सगळं कालच आणलं असतं ना. हो, काल मी अख्खी लिस्ट पाठवलेली. अर्ध सामान कोण विसरलं लिस्ट मधलं? मग काय आहे नंदू? अरे पोळ्या सुद्धा करता आल्या नाहीत काल साध्या. पोलपटलात ना विसरलास तू. खरं सांगू, काल ना तुलाच घेऊन जायला होतं सोडून. नाही म्हणूनच मी आज येते, कारण मला माहिती आहे आज पण काहीतरी नक्की गोंधळ घालणार तू. बरं मला आठवलंय की ना आपण काचेचे ग्लास जरा घेऊन येऊया एक सेट. कोणी पाहुणे आले तर बरं पडेल ना. तू लिस्ट मध्ये हे सगळं लिहिलंयस ना? मग दुकानात गेल्यानंतर ऐकवशील मला हे सगळं? काय कालपासून बघून ऐकून ना वेट आलाय, कंटाळा आलाय, नकोस झालंय. अरे संसारातल्या बेसिक गोष्टी आहेत या करायला नकोत का? काय करतोस? बरं बाई, आता शांत राहा. आता जायचं का आपण? हो चल चल चल, गाडी काढ. हे काय दादाने कव्हर का घातलंय गाडीवर? ते दादाने विचार केला असेल 2-4 दिवस कुठे जायचं नाही म्हणून घातलं असेल कव्हर. हा काढ काढ कव्हर काढ. गाडी कुठे? मी ते पार्क केली होती ना. हा नंदुबाई दिसले होते गाडी जवळ. त्यांना माहिती आहे ना गाडी व्यवस्थित करून आणली, पण तेच घेऊन गेले असतील बहुतेक. हो, याला कसं सांगू आता, नाही बदलून आणली आहे गाडीची काच, तरी नंदू घेऊन गेलाच. आता वर्षासोबत गेली असेल तर तिला काय सांगितलं असेल नंदूने? काय झालं? काय टेन्शन आहे का साहेबांना? नाही काय नाही. अच्छा, म्हणजे गाडीला कुणी काय करू नये, त्याच्यावर कुणी काय लिहू नये म्हणून काळजी वाटते ना. पण अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता व्यवस्थित लक्ष ठेवून बघा. हा, मला काय वाटतं संध्याकाळी ते पोरं खेळतात ना कंपाऊंड मध्ये, त्यांचे आई वडील त्यांच्यावर लक्ष ठेवत नाहीत व्यवस्थित. मला वाटतं त्यांनीच काहीतरी केलं असणार आहे बघा. तुम्हाला काय वाटतं? हे बघ, मला ते शोधून काढायचं नाहीये. आता मी तुला सांगितलं ना काल, हे होत राहणार आहे. सोड विषय. असं कसं? पण कळायला तर हवं ना कोणी केलं ते. अरे मी तुला सांगतो ना, नको याच्यामध्ये पडू. जा तुझं काम कर जा. तेच तर माझं काम आहे. आता मी ड्युटीवर असताना गाडीची काच कोणी फोडली, कोणी लिहिलं, हे मला शोधलं पाहिजे ना. माझं काम आहे. बाबा नको याच्यामध्ये पडू, जा तुझं काम कर. माफ करा साहेब, नाही शोधणार. जेवली का चिंगी व्यवस्थित? नाही नाही म्हणता म्हणता व्यवस्थित जेवली ती. मला माहिती आहेत ना तिची नाटकं. काही खात नाही ती, एकही भाजी आवडत नाही तिला. पण आता तू आली आहेस ना, तू छान हुशारीने तिला सगळं खाऊ घालतेस. की बाई, माझी ही काही चहाची वेळ होती का? जेवणाची वेळ आहे ना. जेवण वाढू का पटकन? नाही नाही नाही, आज आमच्या घरी स्पेशल बेत आहे. वरण भात आणि कुरडई. अरे वा.
बरं आनंदी, आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला. आनंदी, आम्हाला माहितीये की गेल्या काही दिवसापासून तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचा त्रास सहन करावा लागलाय आणि पैसेही खूप खर्च झालेत ना. खर्च तर झालेत खूप. अचानक एका मागोमाग एक खर्च. आणि ह्यांचा स्वभाव माहितीये ना तुम्हाला, कधी काही सांगणार नाही. पण टेन्शन आलं असेल ना यांना. मग दादाचं हे टेन्शन कमी करायला हवं आनंदी. आधीच त्याला ह्या सगळ्या प्रकरणाचं खूप टेन्शन आहे. ह्या गोष्टीचा खूप ताण घेतलाय त्यांनी. पण मग आपल्याला खर्चाचं टेन्शन तरी कमी करता येईल ना. खर्च आम्ही कमीच करतोय, नाही म्हणजे काटकसरी करतोय. अजून काय करू शकतो? का नाही म्हणजे वहिनी, काटकसर करणं चांगलंच आहे, पण तुम्हाला पैशांची गरज होती तर आमच्याकडे मागायचे आहेत ना पैसे. अहो आम्ही केली असती मदत. अहो मदत काय, हक्काने सांगायचं मला. काय ग? माझा अहो नवीन संसार सुरू झालाय तुमचा, तुम्हाला येऊन कसं सांगणार आम्ही? वहिनी, आमच्याकडे पैसे आहेत. आतापर्यंत तुम्ही आम्हाला एवढी मदत केली, त्याच्या पुढे काहीच नाही. खरं सांगू का नंदू दादा, ह्यांना नाही आवडणार तुमच्याकडनं पैसे घेतलेले. त्यामुळे खरंच असू द्या. म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारतोय. आणि तू यातलं दादाला काही सांगू नकोस बाई, नाहीतर तो आमची मदत नाही घेणार. हे बघ आनंदी, छोटे मोठे जे काही खर्च असतील ना ते आम्ही अगदीच मॅनेज करू शकू. म्हणजे दादाचं थोडं तरी बर्डन कमी होईल ना. हो. नाही, यांना न सांगता मी एवढी मोठी गोष्ट नाही करू शकत. खरंच नाही. आनंदी, तुला माहितीये ना दादा कसा आहे. तो अजूनही मला लहानच समजतो. मला नोकरी लागलीये, मी कमवतेय, तरी त्याला कळलं ना की मला एखादी वस्तू हवीये की तो स्वतः जाऊन खर्च करून माझ्यासाठी घेऊन येतो. बहीण आहात ना तुम्ही त्यांची, लाड करणारच ते तुमचे. आणि ती काहीच बोलली नाही आम्हाला. उलट आम्ही स्वतःहून तुला मदत म्हणून थोडं सामान पाठवलं. दादा सॉरी, तुम्हाला कुठलाही त्रास व्हावा किंवा ह्या परिस्थितीत तुम्हाला काही जमत नाही म्हणून आम्ही हे सगळं करतोय असं काही नाहीये. काय इतकी वर्ष तुम्ही तुमच्या घरातल्या कुणावरही बर्डन येऊ दिलं नाही किंवा घरात कुठलीही पैशाची चणचण असेल तरी ती कधी कुणालाच जाणवू दिली नाही, कळू दिली नाही असं वर्षांनी मला सांगितलं. आणि हे असंच चालू राहावं म्हणून हे सगळं केलं. आता चिंगी, आई, बाबा यांना कुठलाच त्रास होऊ नये एवढंच आम्हाला वाटत होतं. हो दादा. काय इतके वर्ष तुम्ही तुमच्या घरासाठी करत आलात, आता आमच्याकडून थोडासा हातभार लावू द्या ना म्हणून. सॉरी. आजपर्यंत इतकी वर्ष संपूर्ण घराचा भार मी एकटाच वाहत आलेलो आहे असं मला कधी वाटलं नव्हतं आधी. पण आज तुझ्या रूपात मला एक भाऊ लाभलाय एवढं मात्र नक्की. वर्षा, आता खऱ्या अर्थाने मला वाटतं की तू खूप मोठी झालीस. आपल्या घराचा भार उचलणं काय असतं आणि घरात कुठल्या गोष्टी लागतील ह्यासाठी सतत धडपड करत राहणं, या सगळ्या गोष्टी करत असतानाचा प्रयत्न तुझा मी पाहतोय. मला आता असं अजिबात वाटत नाही की मी एकटा आहे. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात आपल्या हे संपूर्ण कुटुंब सांभाळण्याकरता. थँक्यू. अरे दादा, थँक्यू का म्हणतोय? नाही, खरंच थँक्यू. कारण कठीण परिस्थिती जी आली ना त्यामुळेच खरं तर कळतं की आपलं कोण आणि परकं कोण. आणि एक महत्वाची गोष्ट कळते की काही झालं, दुनिया इकडची तिकडे होते, पण आपलं कुटुंब असतं ना ते कायम आपल्या सोबत असतं. आपलं कुटुंब आपली कधी साथ सोडत नाही. अरे तू पण काय याच्या नादाला लागून? तुम्ही दोघी थांबा ग. दादा कुठे आहे? आते. दादा, दादा. अहो येते. काय झालं? हा अगं दादा, ते तू बस ना, तू वरून का बोलतो? बोल.
हे नवीन घर घेतलंय आम्ही, तर आज पूजा करायची म्हणतोय, तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण द्यायला आलोय. अरे वा, छान ना. कशाला जावई बापू, भाड्याचं घर आहे, कशाला पूजा वगैरे घालताय? आई, घर भाड्याचं असलं ना तरी आम्ही नव्याने संसार सुरू करतोय आणि आम्ही शून्यातनं सगळं उभं केलंय, म्हणून मग छोटीशी पूजा घालायची, गणेश पूजन करायचं फक्त, त्याला काय हरकत आहे ना. नाही, चांगलं आहे की. आणि भाड्याचं घर असलं म्हणून काय झालं, पूजा करायला काहीच हरकत नाहीये. चांगलं आहे, चांगलं आहे. चांगली कल्पना आहे. हो. वर्षात पूजाची तयारी झाली? अगं, आम्ही ज्या गुरुजींना सांगितलंय ना ते गुरुजी पूजेची सगळी तयारी करून घेऊन येणार आहेत. आपल्याला फक्त स्वयंपाक करायचा आहे. हा, मग मी एक काम करते, इथलं घरातलं पटापट आवरते आणि येते खाली. स्वयंपाकाचं काय ठरवलं ते सांगा, त्याप्रमाणे करूया. आनंदी, आपण जवळचीच माणसं आहोत ना पूजेला फक्त, त्यामुळे 2 भाज्या, वरण भात, पापड, लोणचं असा साधासा स्वयंपाक करू, नाही का? नैवेद्यासाठी गोडाचं काहीतरी करा ग. हो. बरं, नंदू, आपण मंडळी तर असणारच आहोत, पाटकर आई बाबा पण आहेत. अजून कोणाला आमंत्रण करायचं असेल तर? ते सगळ्यांनाच, म्हणजे सोसायटी मधल्या सगळ्यांनाच. नंदू, अरे केवढा स्वयंपाक करायला लागेल. कशाला सोसायटी वाल्यांना? काही नको, तोंड वाकडी मेल्यांची, कोणाला बोलवायचं नाही आणि येणार पण नाहीत ते. नंदू दादा, चिंकी बाळा, तू नवीन ड्रेस घालणार आहेस ना? जा, ड्रेस काढून ठेव. हो. मी काय म्हणत होते, तुम्ही तुमच्या आईंना आणि रसिकाताईंना पण बोलवणार असाल ना? तुम्ही तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करायला जाणार आहात, तुमच्या आईंचे आशीर्वाद असायलाच हवे. आनंदी, हे सगळं जे केलंय ना ते गावडे कुटुंबियांनी नाही केलंय, ते कर्णिक कुटुंबियांनी केलंय. आणि मी मूळची कर्णिक आहे, त्यामुळे ही पूजा कर्णिकांची असू शकत नाही का? आणि हे बघ, मला ह्यावर अजून चर्चा नकोय. आणि नंदू, काहीही कुणाला बोलवायची गरज नाहीये, कारण आपल्या नवीन घरात मला पूजेच्या दिवशी वाद नकोय, कळलं? मला घरात काम आहेत, मी चाललीये. वर्षाताई, अहो बाई, मी बघते जरा आवरायला. हे सगळं मी केलंय बरं का. म्हणजे मी वहीवर अशी नक्षी काढली आणि दिली आनंदीला, तिने भिंतीवर काढली. चांगली झाली आहे ना? इकडे इकडे, आता इकडचं दाखवते. हे बघा. आनंदी, नंदू आला नाही का अजून? अगं, एवढा वेळ लागतो का आमंत्रण करायला? ताई आणि आईंनी त्याला थांबून नसेल ना घेतलं, तो येईल ना ग परत. काय बोलताय तुम्ही? नंदू दादांचा निर्णय की नाही, आणि ते ठाम आहेत त्यांच्या निर्णयावर. हे बघा, त्यांनी आज घर घेतलं, पूजा ठेवली, येतील ते, काळजी नका करू. हो, मलाही खात्री आहे तशी की येईल नंदू. हे बघा, आलेच. या. नंदू, काय झालं? अगं बाई, कपडे कपडे. अगं बसा काय आई. नंदू, गुरुजी केव्हाचे येऊन थांबले, तू चल पटकन, चेंज कर आधी. चल लवकर. फक्त 2 मिनिटं. किती पसारा करते. बस खाली, बस. ठीक आहे, ठीक आहे. बस. काय ग? आता आपण पूजेला सुरुवात करूया. करोतु स्वस्ति देव ब्रह्मा स्वस्ति व्यापी दुजातया श्रीरूपाशय श्रेष्ठा भेते स्वस्ति सर्वदाः. आता आपल्या घरातल्या थोड्या मोठ्यांना नमस्कार करून घ्या. कल्याणमस्तु दीर्घायुष्य भवः. थांब दादा, आनंदी. अहो, असू द्या. नाही, राहू दे, राहू दे. श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. उमामहेश्वरो नमः.
बरं, आता हातामध्ये अक्षता घ्या आणि तुमच्या कुलदेवतेला सांगणं करा की मी माझ्या नूतन वास्तूमध्ये नवीन वास्तूमध्ये गणेश पूजा करतोय. या कार्यारंभी तुम्हाला श्रीफळ दिलेलं आहे. गोड मानून घ्या. ते गोड म्हणून या कार्यात सहभागी व्हा. तुम्ही सहभागी व्हा. बाप्पा, वर्षाताई आणि नंदूदादांनी जरी वेगळ्या घरात त्यांचा संसार थाटलाय ना, तरी त्यांचे आणि नंदूदादांच्या आई आणि ताईंशी असलेले मतभेद दूर होऊ देत. इंदू मावशी पण त्यांच्यासोबत असू देत. दोघांच्या नवीन संसाराची सुरुवात आहे. ती अशी नाती तोडून नको ना व्हायला, आणि घरच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. बाप्पा, माझ्या मनात पण एक इच्छा आहे. ह्यांच्या डोक्यावर असलेला आरोप लवकरात लवकर पुसला जाऊ देत, आणि हे कुटुंब पूर्ण होण्यासाठी एका बाळाची गरज आहे. मला आई व्हायचंय बाप्पा. माझी इच्छा पूर्ण करतो. येतील आता. चला, आले 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 आनंदी राघव आले. आरती सुरू करूया. चला चल. हा, तर सुरू कर. मंगलमूर्ती मोर्यः कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंगलमूर्ती मोर्या. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवे प्रेम कृपा जयाची. काय म्हणाल्या त्या? काही नाही, माझ्या कामासंदर्भात बोलत होत्या त्या. हे बघा, मी त्यांच्याकडे काम करते, त्या पगार देतात मला. विचारपूस केली तर काय फरक पडतो? हे असं आहे म्हणून मी सांगत होते की नका त्यांना बोलवू, कारण मला वाटत होतं की त्या येऊन काही ना काहीतरी खोट नक्की घालणार. माझे अहो, वर्षाताई नाही, तुम्हाला त्रास द्यायला आल्या नव्हत्या त्या. त्या खरं तर माझ्यासाठी आल्या होत्या, कामाची विचारपूस करण्यासाठी. माझं चुकलं ना. नाही, राग तुझ्यावर नव्हता, राग या दोघांवर होता. वड्याचं तेल वांग्यावर निघालं. तुझ्यावर राग असता तर कशाला इथे आल्या असत्या? तुझ्या कामाचंच त्यांना विचारायचं असतं तर गेल्या असत्या ना, स्टुडिओ मध्ये गेल्या असत्या. किती गणपती रंगवले बा तू, हे बघितलं असतं. नाही, त्या तर इथे आल्या, चटाचटा हिला बोलल्या, याला बोलल्या. याच्यावरून सिद्ध होतं की त्यांचा राग या दोघांवर आहे. नाही, माझी चूक झाली. मी वर्षाताईंच्या मागे लागली त्यांना पूजेला बोलवण्यासाठी. माझं चुकलं खरंच. तू चांगल्या मनानं बोलवलंस ग त्यांना. तुझ्या मनात असं होतं का? नाही. त्या आल्या, नमस्कार केला, गेल्या, विषय संपला.
चला आता दोघींनी चांगला मूड ठेवा. अहो वर्षाताई, तुम्ही त्रास करू नका घेऊ. सासरच्या माणसांना जवळ करण्यासाठी ना थोडा वेळ द्यावा लागतो. मी पण वेळ दिला की नाही. आज घरात इतकी छान पूजा झाली. कसलीच काळजी करू नका तुम्ही, सगळं नीट होणार बघा. बरं मला ना आता निघायला हवं. कुठे निघाली? आई मावशी काही चुकीचं बोलत नव्हत्या. माझं खरंच कामाकडे दुर्लक्ष झालंय. काम पूर्ण करायला हवं आता. मी येते. अगं आनंदी जेवून तरी जा. नाही नाही नको नको. म्हणजे चिंगी चिंगी कुठे गेली? चिंगीला भूक लागली होती, तिला जेवायला वाढलं आणि बाबा तिला आता झोपवायला घेऊन गेले. हा बरं ठीक आहे. चला येते आम्ही. मी तिच्या सोबत असणार आहे. झालं आता रात्रभर काम करत बसेल आणि जेवणाची आवाळ करेल. काय करायचं या पोरीचं काही कळत नाही मला. 1 2 3 4 5 6 रोज 6 तरी मूर्त्या पूर्ण व्हायला हव्या. तेव्हाच माझं काम पूर्ण होईल. अहो चला वर जाऊयात आता. अहो चला उठा. झालं? हो झालं. बरं आनंदी, ऐक, एक काम कर, तू थोडा वेळ इथे आराम कर, कारण घरी गेल्यानंतर सगळी कामं तुझ्या मागे लागतील. नाही नाही नाही, सकाळ पण झाली. आई वाट बघत असते. आईना एक तर सकाळी सकाळी चहा लागतो. नको जाऊयात आणि नाश्ता पण बनवायचा आहे मला. चला. झोपली होतीस तू? हो. काही झोपली नव्हतीस. ऐक, त्रास नको करून घेऊस. तू इथे आराम कर आणि वरचं सगळं मी आवरतो आणि नाश्ता काहीतरी मी बनवून देईन त्यांना. हा नको नको, आता आपण जाऊयात वर. मी हे झालं ना, घरातलं सगळं काम आवरलं की आराम करेन दुपारी. चला. तू ऐकणार नाहीस. चला. काय झालं बाळा? आजी, ती मुलं माझी उंची कमी म्हणून मला दहीहंडी फोडायला घेत नाहीयेत. आणि मला ते वरच्या तऱ्हेला ठेवणार होते. नंतर म्हणाले नाही तुझी उंची कमी, आम्ही तुला नाही घेत. मला अंडी फोडायची आजी. काय झालं? आई आली आई आली आई आली. आई कशाला रडतीयस? काय झालं बाळा? ती मुलं माझी उंची कमी पडते म्हणून दहीहंडी फोडायला घेत नाहीयेत. कोण म्हणाला तुझी उंची कमी आहे म्हणून? मला सांग, मी सांगतो त्याला कशी अंडी फोडणार आहेस तू. चल खाली. कारण तब्येतीकडे बघा. बघाच वाद घालायला जाऊ नका. त्यांचं आपल्याविषयीचं मत काही बरं नाहीये. राहू द्या, बसा घरात. चिंगी बाळा, हे बघ, आपण एक काम करूयात. तू आता पुढच्या वर्षी मोठी होशील, तुझी उंची वाढेल, मग तू खाली जा. हा, मग तुला कोणी नाही अडवणार. ठीक आहे? नाही, मला यावर्षीच दहीहंडी फोडायची. ठीक आहे, तू या वर्षीच फोडायची दहीहंडी. आपण एक काम करूया, आपण आहे ना घरात हंडी बांधूया. घरात? अहो हो, घरात हंडी? हे बघ, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रशीने हंडी बांधूया आणि मग मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेईन, तू हंडी फोड. खरंच बाबा? हो. रडायचं नाही हा आता. आणि तुला भूक लागली असेल, काही बनवून देऊ? ऐक, तिला भूक लागली, आम्ही आहोत, तू आराम कर. तुला आरामाने. अहो नाही आई, तुमचा चहा वगैरे नको नको नको, काही नको. तू आराम कर जा. ठीक आहे, चल. अजिबात रडायचं नाही. बाबा, किती उंच बांधायची हंडी? छतापर्यंत नेऊ ना. नाही, मला अजून उंच हवी आहे. तुझी आता उंची पाहता आपण 2 थरांची आता बांधूया आणि पुढच्या वर्षी अजून उंच होशील तेव्हा मग 3 थराची बांधूया. राघवा, हंडी बांधण्याच्या नादात कुठल्याही थराला जाऊ नको. घरात चिखल होईल. ठीक आहे, मी पटकन फ्रेश होऊन येतो, मग आपण कामाला लागूया. हा, आलोच मी. भुकेने डोकं दुखायला लागलं ग माझं आनंदी. खूप भूक लागली आहे मला, खूप भूक. आनंदी,
मला सांग, तू लहानपणापासून हा असा निर्जळी उपास करतेस? अरे देवा. आनंदी, आनंदी तुला काही होतंय का? तुला तुला पाणी देऊ? पाणी 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 घे. मला काही होत नाही, मी पाणी पिणार नाही हा वर्षाताई. काय रे देवा, काय करू? भूक लागली. हे बघ, अजून 9:30 झालेत. 2.5 तास आहेत अजून, आणि मग त्यानंतर आपण उपास सोडायचा? काय रे देवा. हे आनंदी, पण मला सांग, आपला दिवस सूर्योदयानंतर चालू होतो ना, आणि सूर्यास्तानंतर संपतो, बरोबर आहे की नाही? अगं मग हा उपास 12 वाजेपर्यंत का करतोय आपण? कारण कृष्णाचा जन्म 12 वाजता झाला म्हणून. काय गो बाई, या कृष्णदेवाला जरा आधी नाही का जन्म घेता आला? वर्षाताई काय बोलताय? सॉरी सॉरी. ही फळं आणली तुमच्यासाठी, खाऊन घ्या, कोणाला काही कळणार नाही. हा घे. नाही काय ग आनंदी, मला नको. अगं 2.5 तास बाकी अजून तुमचा उपवास सुटायला, आणि तू दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीयेस ना, रात्रीचं जागरण पण आहे. खाऊन घे चल. नाही नाही नाही, मला नको, खरंच नको. असं काय करते वर्षा? ए वर्षा. हा दादा, माझा कडक उपास नाहीये, आणि उपासाला फळं चालतात, मी खाणार आहे. ती बघ आनंदी, खरंच नको मला, मी नाही खाणार. बरं ते सगळं जाऊ द्या. बालगणेश बघा ना, किती गोड आहे ना. खूप गोड आहे. बघा ना, खरंच. काय गा, जागरण केलंयस तू, त्याच्यानंतर दिवसभर उपाशी आहेस, तरी सुद्धा इतकं सुंदर काम करतेस, कसं काय जमतं तुला? बाप्पाची मूर्ती बघा ना, किती गोड आहे. ह्या बाप्पाकडे बघितलं तर मला तहान भूकही लागणार आहे. ती गोड हाते ना, पिवलीच आहे. पोट पण बघा, छोट्या बाळासारखं वाटतंय की नाही? ती गोड ह्या बाप्पा.